जनता की बात जनता के साथ। दिनांक 9 मे 2026 रोजी मधुर मिलन स्वीट्स जुना संभाजीनगर नाका येथे मयत जयवंत पवार यांचा खून झाला होता। सदरचा गुन्हा त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून आपण पोलीस स्टेशनला दाखल केला होता। या गुन्ह्यातील आरोपी याचा आपण गुन्हा दाखल झाल्यापासून शोध घेत होतो। तो मूळ राहणार येवलाचा असल्यामुळे डीबी पथक सलग काही दिवस येवला येथेच तळ ठोकून होतं। आमच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पंचमुख आणि त्यांचे पथक पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार शेख, सुमित शिंदे, शक्ती मोरे असे 5-6 जण कंटिन्युअस तिथे तळ ठोकून होते। या दरम्यान त्याच्या नातेवाईकांकडे जेव्हा शोध घेतला तर मनमाळ, नागापूर येथून काही गोष्टी आम्हाला समजल्या। त्या आधारे तपास पथकाला ही माहिती त्याच्या वडिलांना आणि भावाला, मामाला जेव्हा आम्ही बारकाईनं विचारपूस केली तेव्हा मला समजलं की आरोपी डोंबिवलीला आहे। त्या क्षणी आमचे तपास पथक डोंबिवली येथे रवाना झालं। डोंबिवली येथे त्याचा एक मित्र भेटला आणि त्याच्याकडून माहिती मिळाली की आरोपी हा दर्शनासाठी उज्जैनला गेलेला आहे, महाकाल दर्शनासाठी, आणि तो आता उज्जैनवरून इंदोरकरिता रवाना झालेला आहे। तांत्रिक माहितीच्या आधारे ही माहिती मिळाल्यावर इतक्या लवकर जाणं शक्य नसल्याने इंदोर येथील क्राईम ब्रांचचे PSI अमित कटियार आणि त्यांच्या पथकाला आमचे हवालदार दादासाहेब वाघ यांनी संपर्क साधला आणि त्यांच्या मदतीने संयुक्तपणे ही कारवाई करत सिल्वर मॉल या ठिकाणी इंदोरमध्ये ताब्यात घेतला आणि आम्हाला कळवलं। त्यानुसार आमच्या पथकाने जाऊन त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलेलं आहे। गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। गुन्ह्यामध्ये जे शस्त्र वापरलं होतं, धारदार चाकू जो वापरलेला होता, तो देखील आम्ही आरोपीकडून हस्तगत केला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास API जगदाडे यांच्या हे करत आहेत। सर, आरोपीवरती अजून काही गुन्हे दाखल आहेत? हो, या आरोपीवर या अगोदर येवल्यामध्ये 3 बॉडी हार्टचे गुन्हे, शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत। जनता की बात जनता के साथ।